अनामिक रहस्य भाग 4. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. तर सुरू करूया. कथानक अनामिक रहस्य. काही वेळाने अंजली उठली आणि अजिंक्यला पाहून जोरजोरात ओरडायला लागली. मला मारू नका, मला मरायचं नाही. बाबांनी आणि अजिंक्यने तिला आवरायचा खूप प्रयत्न केला, पण ती परत कोपऱ्यात जाऊन बसली. तिचं सारं अंग थरथर कापत होतं. अजिंक्यने तिला हातवारे करून सांगितलं, जेवण आणू? अंजली, जेवण आणू? आणि तो बाहेर गेला. त्याने गरम गरम वरण, भात, भाजी, पोळी ताटात वाढली आणि अंजलीला घेऊन आला. अंजलीने ताटातलं जेवण पाहिलं आणि जेवणावर झडपच घातली. सगळं जेवण संपवलं. अजिंक्यने पाहिलं होतं. तो आला तेव्हा भाकरी आणि भाजीच तिला दिली जात होती. ते ताट ती तसंच ठेवत होती. बऱ्याच दिवसानंतर जणू ती असं अंजलीला जेवण मिळालं. आज अंजली जेवली आणि अजिंक्यकडे पाणी मागितलं. जणू तिला अजिंक्यवर विश्वास वाटू लागला. अजिंक्य बाबांना अंजलीकडे थांबून मी बाहेर जाऊन येतो असं सांगून बाहेर गेला. बरोबर अंजलीचे मेडिसिन, इंजेक्शन ती घेत होती. ती प्रिस्क्रिप्शन पण होतं. तो एक मेडिकलमध्ये गेला. ती प्रिस्क्रिप्शन कशावर देतात हे विचारून बरोबर एक डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी औषधं बदलून दिली आणि डॉक्टर गेले. अंजलीच्या बाबांना अजिंक्य काय करतोय कळत नव्हतं, पण अजिंक्यवर विश्वास होता. संध्याकाळी प्रदीप घरी आला. बरोबर मनीषा सुद्धा होती. ती आत गेली. प्रदीप बाबांना म्हणाला, स्वयंपाक करण्यासाठी मनीषा आली आहे. अजिंक्य मध्येच बोलला, अहो मी सगळा स्वयंपाक केलाय, तुम्ही जेवून घ्या. तू का केलास? मनीषाला अंजलीला काय द्यायचं काय नाही माहीत आहे, पण ती ते खाते का हे बघितलंय का तुम्ही? ते अन्न फेकून द्यावं लागतंय. आल्यापासून बघतो आहे मी. शिवाय इतके हेवी डोस असतात औषधांचे, नीट जेवण जायला नको? मध्येच अडवून प्रदीप जोरजोरात बोलला, आता तू सांगणार का हे? अरे ती माझी बायको आहे. हो, कारण आज माझी पोर जेवली, तुम्ही तिला खाण्यावाचून मारलंच असतं. काय बोलताय तुम्ही? ती बायको आहे माझी. तिच्यासाठी काय बरं काय वाईट हे मला कळतं. तुम्ही जा पाहू इथून. नाही जाणार, नाही जाणार. आणि हो, अजिंक्यनी डॉक्टर आणला होता, त्याने गोळ्या बदलून दिल्या. काय काय? अजिंक्य, माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी आहे. तुला काय करायचंय रे ह्यामध्ये पडून? डॉक्टर तोच राहील, समजला? अजिंक्य बाबांपुढे काही बोलला नाही. त्याने प्रदीपला बाहेर जाऊन सांगितलं, तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करीन. प्रदीप गप्पच झाला. पण रोज प्रदीपचे डॉक्टर येत होते, इंजेक्शन देत होते. अंजली परत परत बेशुद्धीत असल्यासारखी झोपत होती, मात्र पूर्वीसारखी आरडाओरडा करत नव्हती. रोज अजिंक्य तिला पौष्टिक आहार देत होता. तिची वेणी घालायचा, रूम स्वच्छ करायचा, बेडशीट बदलायचा, फ्लॉवर पॉटमधली फुलं चेंज करायचा, घराची दारं खिडक्या उघडायचा, टेरेसवर उन्हात रोज तिला घेऊन जायचा. आता अंजली रोज आंघोळ करून ड्रेसही बदलू लागली. हे पाहून अंजलीच्या बाबांना खूप आनंद झाला. पण अंजली अजून बाबांना ओळखत नव्हती. मनीषा रोज यायची, अंजलीचं ताट वाढून जायची, तीच भाकरी आणि भाजी. पण अजिंक्य ताट बदलायचा. रोज डॉक्टर यायचे, इंजेक्शन द्यायचे. परत अंजली बेशुद्ध व्हायची, झोपायची. इतकं सगळं करूनही अंजली बरी का होत नाही हे अजिंक्यला कळत नव्हतं. अजिंक्यने आणलेले डॉक्टर ठकार एक दिवस सकाळी
ज्यावेळी प्रदीपचे डॉक्टर इंजेक्शन द्यायला आले तेव्हाच आले. पण तुम्ही आत येऊ शकत नाही, ते माझं पेशंट आहे असं सांगून प्रदीप आणि डॉक्टरांनी त्यांना दाराच्या आत घेतलंच नाही. ठकार डॉक्टर निघून गेले. आता अजिंक्यने माझी बहीण आली आहे, ती अंजलीचं सारं काही करेल असं सांगून एक CID मधील लेडी पोलीस आत अंजलीच्या रूममध्ये तिची रवानगी तिची काळजी घेण्यासाठी केली. अंजलीच्या बाबांमुळे प्रदीप नाही म्हणू शकला नाही, पण ते इंजेक्शन कुठलं हे तिलाही कळेना. अजिंक्यने खूप प्रयत्न केले, पण त्याला थांग पत्ता लागत नव्हता. अंजलीचे बाबा आणि अजिंक्य आल्यामुळे मनीषा आणि प्रदीपला पण घर बंद झालं होतं. आता ते बाहेर हॉटेलमध्येच भेटू लागले. अंजलीची तब्येत बरी होत होती, पण तिच्या मनस्थितीमध्ये फरक पडत नव्हता. बाबांना आणि अजिंक्यला बरेच दिवस झाले. किती दिवस राहायचं जावयाकडे म्हणून दोघेही जड पावलाने परत जायला निघाले. पण सारी मदार लेडी CID रमावर टाकली होती. काही वाटलं तर आम्हाला लगेच फोन कर असे सांगून दोघेही गावी गेले. प्रदीपला रान मोकळं झालं. आता परत मनीषा प्रदीप खुल्लमखुल्ला प्रणयलीला रचू लागले. परत मनीषा अंजलीला तेच जेवण देऊ लागली आणि 2च दिवसांनी अजिंक्यचा फोन वाजला. फोनवर रमा होती. अंजली खूप जोरजोरात ओरडते आहे, तिला या लोकांनी बांधून ठेवलंय. मनीषा आणि प्रदीपचं लफडं आहे, तुम्ही ताबडतोब निघा. फोन झाला आणि ताबडतोब अंजलीचे बाबा आणि अजिंक्य मुंबईला यायला निघाले. अजिंक्यने पोलिसात प्रदीपविषयी तक्रार नोंदवून ती दोघं अंजलीच्या घरी गेली. दारामध्ये मेंटल हॉस्पिटलची व्हॅन उभी होती. अजिंक्य धावतच अंजलीच्या घरात गेला. अंजलीला जबरदस्तीने व्हॅनमध्ये नेत होते. ती जोरजोरात ओरडत होती, पण सगळे फक्त बघत होते. प्रदीप रडून शेजाऱ्या-पाजाऱ्यांची सहानुभूती गोळा करत होता. मनीषाही रडायचं नाटक बेमालूमपणे करत होती. अजिंक्यने थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण हॉस्पिटलचे लोक अंजलीला ओढून नेत होते. अंजलीचे बाबा रडत होते. अंजली ओरडत होती, पण कोणीही ऐकत नव्हतं. शेवटी अंजलीला घेऊन ते गेलेच. घरात स्मशान शांतता पसरली होती, पण बाबांचे अनावर हुंदके मनाला हेलावून जात होते. प्रदीप मनीषा अंजलीच्या रूममध्ये गेले. रमा रूममध्ये होती. ताई, तुम्ही आता जा, तुमची ड्युटी संपली. रमा बाहेर आली. अजिंक्यने तिला थांबवलं. रमाताई, मी पोलीस कंप्लेंट करून आलोय, आता ते येतील, तुम्हाला थांबावं लागेल. प्रदीप बाहेर आला. कोणी केली कंप्लेंट, कशाबद्दल आणि कोणासाठी? कळेलच ते आता. प्रदीपराव, थांबा जरा. म्हणजे प्रत्येकाला आपले भोग भोगावेच लागतात. काय बोलतो आहेस तू, कळतंय का तुला तरी? तेवढ्यात पोलीस आले. प्रदीप कोण आहे? आपल्या विरुद्ध कंप्लेंट आहे. चला, तुम्हाला अरेस्ट करायची ऑर्डर आली आहे वरून. आणि भर सोसायटीमध्ये पोलीस प्रदीपला पकडून घेऊन गेले. मनीषा घाबरून घरी निघून गेली. प्रदीपला अरेस्ट केलं. तो शुक्रवार होता. शनिवार रविवार कोर्टाला सुट्टी, बेल होणारच नव्हती. अजिंक्य आणि बाबा घरी आले. रात्री प्रदीपच्या घरातच त्यांनी मुक्काम केला. रात्री उशिरा अंजलीच्या बाबांना कसला तरी आवाज आला. ते घाबरले. त्यांनी अजिंक्यला उठविण्यासाठी हाताने त्याचं पांघरूण हलवलं. तिथे अजिंक्य नव्हता. फोनची बॅटरी ऑन करून ते बघू लागले. आवाज अंजलीच्या रूममधून येत होता. बाबा रूममध्ये गेले. रूममध्ये अंधारात माणसाच्या 2 आकृती त्यांना दिसल्या. ते घाबरले. ते ओरडायला लागले, चोर चोर चोर. आणि अजिंक्यने लाईट लावली. त्यांनी अजिंक्यला हाक मारली.
अरे अजिंक्य, तू कुठे होता? काय झालं बाबा? त्याने विचारलं. अरे तू इथे काय करतो आहेस? काही नाही. अहो मी बघतोय प्रदीपच्या विरुद्ध काही प्रूफ सापडतोय का ते. कसला प्रूफ? आणि रात्रीचा? सकाळी सुद्धा बघता आलं असतं. आता काही प्रदीपराव घरात नाहीत. हो तेही आहेच म्हणा. असं म्हणून बाबा आणि अजिंक्य झोपायला गेले. चला बाबा झोपून जा बरं. उद्या अंजलीला आणायला जायचं आहे ना आपल्याला. हो हो असं म्हणत बाबा आणि अजिंक्य झोपायला गेले. पण अंजलीच्या बाबांना झोप येत नव्हती. मला तर अंधारात माणसाच्या 2 आकृती दिसल्या. मग अजिंक्य कसा काय म्हणतोय की मी एकटाच होतो म्हणून? हे कसं शक्य आहे? मग ते दुसरी आकृती कोणाची होती बरं? असे डोक्यात अमाप प्रश्न घेऊन बाबा झोपले. पण ते अजिंक्यला तसे बोलले नाहीत. त्यांना शंका आली. प्रदीपला शिक्षा झाली? अजिंक्य आणि अंजलीचे बाबा अंजलीच्या घरी घेऊन आले? या सगळ्या मागे कोणतं षडयंत्र होतं ते नक्की पहा अनामिक रहस्याचा पुढील भाग. याचे 3ही भाग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की बघा आणि कथानक आवडल्यास प्लीज कमेंट करा. धन्यवाद.